आज ह्या ठिकाणी काही जण म्हणतात आज या ठिकाणी नक्की बरोबर काय, या की या? प्रश्न आहे ना तुमच्या समोर पण. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय. ह्या ठिकाणी आज प्रश्न घेऊन आलोय ज्याचं उत्तर आज तुम्हाला देणार आहे की बाबा नक्की ह्या वापरायचं की या वापरायचं. बऱ्याचदा असं होतं ना की खूपदा आपण अडचणीत सापडतो की बाबांनो नक्की शब्द काय. तर बघा, जेव्हा आपण हा ही हे असं संबोधतो ना तेव्हा ह्या वापरायचं. म्हणजे ह्या मुलाने, ह्या मुलीने, ह्या फळावर, ह्या इथे, अशा पद्धतीने. मग या कुठे वापरायचा हा प्रश्न असेल तर बघा, या बसा, या ना. जेव्हा आपण एखाद्याला बोलावतो तेव्हा या वापरायचं. आज ह्या ठिकाणी तुम्हाला काय समजलंय, ह्या आणि या कुठे वापरायचं, बरोबर ना? असंच मराठीतले छोटे छोटे फरक, छोटे छोटे उच्चारण, छोटी छोटी वर्णमाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय स्वॅग मराठी या शो मधून. 12 वाजून गेलेत. सुरुवात करूयात याच नोटवरती आजच्या आपल्या गप्पांना. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. चलो अच्छा सुनता है. काल ना माझा एक मित्र मला म्हणत होता, सिद्धू पावसाचं वातावरण झालंय, चल ना मस्तपैकी धबधबा बघून येऊ. काय असतं भाई ते? स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा ना मला तुमच्या मराठीच्या खूप साऱ्या चुका सुधारायच्या आहेत. मला खरंच एक गोष्ट मागच्या 1-1.5 महिन्यात समजलेली आहे की आपल्या इकडे ना मराठी चुकीची बोलली जाते. प्रमाण मराठी किंवा शुद्ध लेखन, शब्दांचं योग्य उच्चारण हे काहीच आपल्याला माहिती नाहीये. अरे बाबांनो, दबदबा म्हणजे काय की भय, दरारा असणे. आपण म्हणतो ना त्या माणसाचा दबदबा आहे, त्याचा दरारा आहे, एक वट आहे जर तुमच्या भाषेत सांगायचं गेलं तर. पण दबदबा बघून येऊ काय असतं? अरे ते धबधबा असतं. धबधबा असा तो शब्द आहे ज्याचा अर्थ होतो वरून पडणारा पाण्याचा प्रवाह. सो इथून पुढे जर कुणी तुम्हाला म्हटलं ना चल धबधबा बघून येऊ, त्याला सांगा की दबदबा म्हणजे दरारा आणि धबधबा धबा धबा पडू द्या तो जरा. आपल्याकडे मराठीचा पाऊस जो आहे तो येणं फार गरजेचं आहे आणि तोच पाऊस आणण्याचं काम मी करतोय जेणेकरून त्या पावसात न्हावून तरी तुमची मराठी जी आहे ती अजून शुद्ध होईल. हा एकच प्रयत्न आहे. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. चलो अच्छा सुनता है. जाईल की जाईन गोंधळात टाकणारा प्रश्न आहे ना. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. तसं बघायला गेलं ना तर अजिबात नाही. म्हणजे अगदी सोपं उत्तर आहे की जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलत असतो ना तेव्हा न वापरायचं. म्हणजे मी जाईन, मी येईन, मी करेन, मी जेवेन. जेव्हा आपण स्वतःविषयी बोलतोय तेव्हा न हा उच्चारला जातो. पण जेव्हा आपण दुसऱ्याविषयी बोलतोय तेव्हा मात्र तो जाईल किंवा ती जाईल, तो जेवेल, करेल, झोपेल. बघा, स्वतःविषयी असेल तर न, दुसऱ्याविषयी असेल तर ल. अगदी साधं सोपं आहे. पण आपल्याकडे बऱ्याचदा हा मी जाईल ना, जाईल काय असतो, मी जाईन किंवा मी करेन. स्वतःसाठी न, दुसऱ्यासाठी ल. कृपया समजून घ्या आणि त्या पद्धतीनेच बोलण्याचा प्रयत्न करा. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. चलो अच्छा सुनता है. आपल्या इकडे ना खूप मोठा आणि खूप जुना वाद आहे की न की न काय म्हणतात. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. तर बघा, साधं उदाहरण देतो. घन आणि घण. घन म्हणजे काय, ढग, मेघ. आणि घण म्हणजे काय, घणाचे घाव. न साठी वेगळं अक्षर आहे आणि न साठी वेगळं अक्षर आहे. पण खालचा, वरचा असं वेगवेगळे कंगोले देऊन ना आपल्या भाषेत वाद निर्माण झाले. आता या वादांमध्ये आपलं काम काय, छान पद्धतीने आपण मराठी बोलायची, छान पद्धतीने आपली मराठी भाषा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची. आपण स्वतः प्रमाण मराठी जी आहे ती जपायची. आता बघा, याच्यात किती वेळा छान न आला, प्रमाण न आला. न साठी एक वेगळं अक्षर आहे, न साठी एक वेगळं अक्षर आहे. प्रमाण मराठीमध्ये न चा उच्चार न च्या जागीच करायचा, न चा उच्चार न च्या जागीच करायचा. बोली भाषेत आजवर आपण जे बोलत आलोय ते सुद्धा बरोबर आहे. पण वाद घालून काही फायदा नाहीये. जिथे चुकतंय तिथे चुकीचं मानलंच पाहिजे की तो नळ आहे, नळ नाही. तो बाण आहे, बाण नाही. सो जे आपण बोलू, जे आपण छान पद्धतीने मराठी लोकांपर्यंत पोहोचवू ती तशी रूढ होणार आहे. आणि हीच प्रमाण मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे, जो त्याला तुम्हा सगळ्यांची साथ अपेक्षित आहे. याच ठिकाणी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया इथेच सोमवारी दुपारी 12 वाजता याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनता है.